आता सध्या हे ऍप जरा जास्त व्हायरल होत आहे, पण या ऍपचं नेमकं लोक काय करत आहेत? हा ऍप ई रिक्षा सोबत कनेक्ट करून ई रिक्षा तिथेच बंद करत आहेत आणि त्या संबंधित हे व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल होत आहेत. पण तुम्ही त्याआधी हा व्हिडिओ बघा. बताओ किराया कहाँ से दूंगा? पूरे दिन के पैसे गए अब पूरे दिन का किराया लेगा वो, और बच्चों को रोटी दे। क्या गलत है यार, ये बहुत यार चचा को रोना आ रहा है मुझे। एखादा प्रँक तोपर्यंत चांगला वाटतो जोपर्यंत त्यापासून कोणाचं नुकसान होत नाही, पण त्याच प्रँकने जर कोणाच्या इन्कम वरती परिणाम होत असेल तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला माहित असणाऱ्या किंवा तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या ई रिक्षा चालकाला आता शेअर करून टाका, जेणेकरून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर तो हे ऍप आहे बॅड बीएमएस. या ऍपचा वापर करून लोक प्रँक करण्यासाठी रिक्षा लगेच बंद करत आहेत. पण घाबरू नका, तुम्ही या ऍप द्वारे रिक्षा परत चालू सुद्धा करू शकता. यासाठी सिम्पली तुम्हाला तुमच्या फोनचं ब्लूटूथ चालू करून हे ऍप ओपन करून तुमच्या रिक्षा सोबत अगोदर कनेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला या ऍप मध्ये वापस ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करून हे ऑन करून टाका. यानंतर तुमचा रिक्षा परत ऑन होऊन जाईल. नंबर 2, ई रिक्षाच्या बॅटरी पाशी तुम्हाला एक बटन दिसेल, ते बटन 10 ते 15 सेकंदासाठी प्रेस करून ठेवल्यानंतर तुमचा रिक्षा परत ऑन होऊन जाईल. नंबर 3, ई रिक्षाच्या बॅटरीवर असणारा QR कोड स्कॅन करून तुम्ही हा ऍप डाउनलोड करू शकता आणि तुमचा रिक्षा परत चालू करू शकता. अजून सुद्धा जर तुम्हाला या प्रोसेस समजले नसेल तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुमच्या DM मध्ये सेंड करतो, फक्त कमेंट करा रिक्षा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरून पाहत असाल तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे.